ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई आणि अंबादास दानवेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकानिमित्त ही भेट घेतल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थवर राज ठाकरे यांची भेट घेतली। निवासस्थानी दोघांमध्ये तब्बल सव्वा तास खलबतं। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला सोबत घेण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतची भेट राजकीय नव्हती। मुख्यमंत्री झाल्यावर राज ठाकरेंनी मला शुभेच्छा दिल्या आणि घरी आमंत्रण दिलं, त्यानुसार मी भेट घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता। महापालिका निवडणुकीत भाजप मनसेला काही जागा सोडण्याची चिन्ह। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सुरेश धसांच्या भूमिकेला आव्हाडांचा विरोध। हत्या झाली असताना माफ करा असं सांगणं योग्य नाही। याच न्यायानं कराडलाही माफ करण्याची मागणी करणार का? आव्हाडांचा सवाल। लॉंग मार्च 25 दिवसांपासून या 25 दिवसात आव्हाडांनी एकदा तरी संपर्क केला का? बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेची वाहवा करणारे आव्हाड राष्ट्रीय संत, त्यांनी फुकटचा शहाणपणा शिकवू नये, सुरेश धस यांचं प्रत्युत्तर। भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणांमध्ये लुडबुड करू नये, न्याय मिळवण्यासाठी आम्ही खंबीर आहोत, सचिन खरात यांची प्रतिक्रिया। सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण करणाऱ्या पोलिसांची सुरेश धस बाजू घेत आहेत का? सचिन खरात यांचा सवाल। शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची नवी दिल्लीत बैठक। सर्व राज्यांमध्ये सदस्य नोंदणी वाढवली जाणार। राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार, राहुल शेवाळे यांची माहिती। संजय दिना पाटलांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका कोर्टाने फेटाळली। याचिका फेटाळल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा।